नमस्कार कराडकर. आज मी आलोय कराडला. आज मी आलोय कराडमध्ये. तुम्ही बघू शकता की कराडमध्ये सध्या कराडची ऑटोवाली आजी जी रिक्षा चालवते ती फेमस आहे. तर त्यांना भेटण्यासाठी आज आलोय. तर चला आपण शोधूया त्यांना. नमस्कार. नमस्कार. मी आज आलोय मुंबईवरून खास कराडच्या आजींना भेटायला. या तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. आजी नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव मंगला बावळे आणि नाव माझं नांदगाव. नांदगावची पण मी कराडातच रिक्षा झाली होती. कराडमध्येच रिक्षा. तर खूप मोटिवेशन आहे. म्हणजे आजकालच्या तरुण लोकांचं तुम्ही खूप मोठं उदाहरण झालंय. वय काय तुमचं आजी? माझं वय 65. 65. तुम्ही बघू शकतात आज 65 वर्ष झालं या आजीला. आज स्वतःचं घर चालवतात. स्वतःचं घर चालवण्यासाठी आजी मेहनत करतात. पैसा वय नाही, कष्ट बघत. हे तुम्ही एक उदाहरण बघू शकता या मंगला आजीचं. या आजी आहे मंगला आवले आजी. त्यांचं घर मी तुम्हाला दाखवलंय की कसे ते राहतात. आज ते पण घर त्यांचं नाहीये, ते भाड्याने आहे. हे सगळं तुम्हाला पुढे दाखवीनच. आजी तुम्ही या नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वयात पण तुम्ही आज कष्ट करतात, काही विचार न करता. तर तुम्ही पुढच्या पिढी जी आहे किंवा ज्यांना काही व्यवसायामध्ये उतरायचंय आणि ती काही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्यांना काहीतरी तुमच्या मार्गदर्शन द्या त्यांना. नवीन पिढीला एवढं सांगते की कामधंदा केल्याशिवाय तरी पैसे मिळत नाही आणि पैसे मिळण्याशिवाय तरी आपला घर चालत नाही. आपल्याला काही पैशाशिवाय अडचणी काही दुसऱ्या नसते त्या, आणि पैसे मिळाले तर आपली अडचणी होतात. म्हणून आपण काम करत राहायचं. आणि ही नवीन पिढी आहे त्यांनी सुद्धा सुधारावं, कामावर ध्यान ठेवून काम करावं, आणि कामाशिवाय कुठली निर्वाह चालत नाही. तर आपण एक उदाहरण सांगतो. भारताचे क्रिकेटर, महान क्रिकेटर श्री सचिन तेंडुलकर, भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर यांना घडवणारे जसे रमाकांत आचरेकर सर होते, तसंच या माऊलीला ज्यांनी घडवलंय, म्हणजे ज्यांना रिक्षासाठी खूप मदत केली, म्हणजे रिक्षा कशी मिळवून दिली, त्यांना लायसन्स, त्यांचं RTOचं काम, हे ज्यांनी केले ते त्यांच्याशी आज मी भेट घालून देतोय. त्यांचं नाव आहे सुनील नारायण पाटील. सर या तुम्ही. खरं सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आज यांना जे काही मार्गदर्शन दिलंय, रिक्षा शिकवली, RTOचं काम, हे सगळं आपले सुनील नारायण पाटील यांनी केलेलं आहे. खरं सर काय सांगाल आजीबद्दल? हॅलो, मी कराड रिक्षा युनियनचं अध्यक्ष आहे. क्रांती रिक्षा युनियन कराड. हे गेले 40 वर्षे कराडमध्ये रिक्षा स्टँडवर आहे. एक दिवस एकादशीचा दिवस होता. पांडुरंगाच्या दर्शनागत आजी मला रस्त्यात भेटल्या. म्हणाल्या की अध्यक्ष मला काम आहे. मी आजीसने थांबवून विचारलं काय काम आहे. तर म्हणले असं मला लायसन काढायचं आहे, मला गाडीचं करणार का तेवढं. मी म्हटलं करू या, म्हणलं तुम्हाला मी देतो लायसन वगैरे काढून. मी कराडच्या RTO ऑफिसला जाऊन इथले मेन कच्चे साहेब आहेत त्यांची गाठ घालून दिले व आजींची लायसन, बॅच व सर्व कागदपत्रांचा पूर्तता करून त्यांना आम्ही लायसन काढून दिलं. आणि आजी आता व्यवस्थित गाडी चालवतात. या आजी आहे, त्यांचे जे शेजारी राहतात ते अजून तुम्हाला या आजीबद्दल अजून माहिती देतील. किती धाडसी आणि कधीपासून या आजी इथे राहतात. या आजी या. आजी तुमचं नाव काय? माझं नाव रंजना चव्हाण. त्यांना मी 10 वर्षापासून ओळखते. गरीब परिस्थिती होती त्यांची. ते आपली आता त्यांची एवढी गरीब परिस्थिती होती, पण ते आता रिक्षा चालवायला लागल्यापासून आपल्या त्यांचं व्यवस्थित चालायला लागले. आता मी आजीचं घर दाखवतो. तुम्ही घर बघू शकता. हे आजीचं चूल आहे, इथे ते राहतात.
आणि तुम्ही बघू शकता पत्र्याचं घर आहे. तर कधी तुम्ही कराडला याल तर नक्की या आजींना आपल्या परीने मदत करा. आणि कधी तुम्ही रिक्षा दिसली आजींची तर नक्की प्रवास करा आजींबरोबर. नमस्कार, हे मंगला आजी आहे. मंगला आजी, तुम्ही सुनील पाटील माऊली त्यांच्याबद्दल काय म्हणाल? म्हणजे त्यांनी तुम्हाला एवढं रिक्षा शिकवली, सगळं काम आरटीओचं त्यांनी केलं, त्यांच्यासाठी 2 शब्द. मला पहिल्या दिवशीच एकादश होती, त्यावेळेस मला ही भेटले सुनील पाटील. तर त्यांची सगळी मला माहिती सांगितलं. मी रिक्षा गेटवाला आहे आणि मी सगळ्यांना मदत करतो आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही आरटीओ पशी तुम्हाला सगळं मी सपोर्ट करतो असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मलाच त्यांनी वाट दावली आरटीओ पशी न्यायची किंवा त्यांना मला काय बोलायला, काय कुठं जायचं काय समजत नव्हतं. मला त्याने अगदी पांडुरंगासारखं मला भेटलं. आणि पांडुरंग नाही म्हणायचं नाही, कोणी नाही कुणाच्या रूपात तर पांडुरंग भेटतोच. मला ह्याने लय चांगलं माझं काम करून दिलं. आणि मी आजपर्यंत नाव घ्यायचं हे कधी कधी विसरायची, माझ्या काय ध्यानी नाही मनी नाही. तरी सुद्धा आता मला वाटतं की त्या माणसाचं नाव घ्यावं का, तर मला तेच झालेलं आहे, ते त्यांनीच मार्ग दावलेला आहे. जसं तुम्ही बघू शकता, खरे विठ्ठल म्हणजे खरे विठ्ठल हेच आहे सुनील नारायण पाटील. नक्की 100% आजी आपला प्रयत्न करतायत. ह्या वयात सुद्धा रिक्षा चालवून आपलं 2 पैसे कमवत आहेत. खरं सलाम आहे या आजीलाही, आजीच्या मेहनतीला. पण मी पुढे गेली, टाटा माऊलींच्या सपोर्टमुळेच आजी आज इथपर्यंत पोहोचले. तर खरं पुन्हा कराडवासियांना एक विनंती आहे, कधीही तुम्हाला आरटीओचं काही काम असेल किंवा काही रिक्षा चालवायची असेल किंवा काय त्याच्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर नक्की सुनील नारायण पाटील यांना कॉन्टॅक्ट करा. यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन.